व्ह्यू असले भारी भारी जात आहे ना. इज्जत काढतो, इज्जत काढ, आणखी इज्जत काढ. एक्सपिरियन्स आणि आता रिसेंटली माहिती पडले की इथं वाघ पण येतात. तर नमस्कार मंडळी, आज प्रथमेश नाही तर चंदू चालू करतोय हा व्लॉग. कारण प्रथमेश गाडी चालवतोय, रोज मांजर जात होती, आज कुत्रे गेले. काही युनिक नाही आहे आमच्यासाठी. रोज आमचं किस्मत खराब चालली. काल कुठं होतो, आज कुठे. काल कुठे गेलतो, कुठं होतो आपण काल आठवत नाही. होतो कुठे तरी. एन्जॉय करा तुम्ही, ब्लॉग भारी होणार आहे पुढचा. आणि खूप सारे नवीन नवीन क्रिएटर्स तुमच्या ह्या ब्लॉगमध्ये दिसतील, तर आनंद घ्या. आणि जर एखादा क्रिएटर तुमच्या ओळखीमध्ये असेल तर त्यांना नक्की टॅग करा. पुढे त्यांच्यावर कॉलेज करू आपण काहीतरी, मजा येते. लेट्स एन्जॉय द सिनेमॅटिक्स. ते परंजीला चालू आहे ना, त्यासाठी आपल्या 3 ते 4 गावं लागतात. तसं आम्ही सारोळ्यावरून आले आता. आणि तिकडून जाताना सारोळ्याच्या रस्त्याने आपल्याला 3 गावं लागतात. म्हणजे ते झालं की सारोळा, नंतर आपले सावरदरे, आणि पुढून गाडी आहे 2 मिनिटं रिटेक नंतर येतात. कुठं होतो मी, तर आपल्या 3 गावं लागतात. एक तर सारोळे, सावरदरे, पांडे, आणि त्या पुढं मग आपल्याला वीर आणि मांडकी असे 2-3 गावं लागतात. आणि इथलं वातावरण एवढं भारी आहे ना म्हणजे. आणि असं कसं आहे म्हणजे नीरा नदी तुम्हाला माहिती असेल ना, साताऱ्याला पूर्ण काय म्हणते राऊंडेड नदी आहे अख्खी. आणि ती आपल्याला कंटिन्यूस रस्त्यामध्ये लागते. म्हणजे आपण जसं पुढं चाललो आहे ना, तसं आपल्यावरती नदी आहे ना कंटिन्यूस फ्लोमध्ये चालली आहे. म्हणजे आपल्या राईट साईडला आहे ना पूर्ण ती नदी दिसते आपल्याला. आणि सध्या आपण आहे ना, कुठलं गावचं रे, नाही मांडकी पुढे आहे रे ते गाव लागलं होतं. इथून आम्ही क्रॉस होते आता. आता सीन असा आहे माहिती का, सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यात थँक्यू म्हणायचे. म्हणजे मला काय माहिती का, तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आला आयुष्यात की काय ते करू शकतो. म्हणजे तसं पुढे मी बघितलं एक बोर्ड लावला होता की अपघात, काय होतं रे, अपघात. येस नीट चला, हात मोबाईल धरला आहे. वळ नाही, अरे बारीक वळ नाही बाई, चेक लावले त्यांनी. पुढे 2, 3, 4, 5 गाड्या आल्या. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, आईला पुढे घ्यायला गाडी पण आली आपल्याला. रोम रोम भाइयों. ऑन टॉप आम्हाला एक स्पॉट सापडला आहे. खूपच चांगलं आहे आणि खूपच सुंदर आहे. आणि बॅकग्राऊंडला डोंगर आहेत आणि मिड ग्राउंडला तर मस्त नदी आहे आपली, नीरा नदी. आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्या इकडचं वातावरण, तुम्ही इतर ब्लॉग्समध्ये बघितलंच असाल. वातावरण आता ते मागं राहिलेलं आहे. आमच्या प्रथमेश भाऊने गाडी पुढे घेतली. वळवू का मी, वळवू का, नका वळवू. परत दाखवू, येताना दाखवू तुम्हाला. काही पण ब्लॉग नाही का, ट्रेनिंगला चालले जे कष्ट करताय त्यांच्यावर तुम्ही लाईक करत, आणि बाकी व्हायरल गेलं त्याच्यावर लाईक करतात. तर बघा तुमच्यावर लाईक करायचं, लाईक सोडून द्या आता, डायरेक्ट सबस्क्राईब जावा. सांगा हो, बोला आता. त्या पुढचं पिक्चर जाऊ द्या, मी पिक्चर घेतो माझ्या आयुष्यात. 2 मिनिटं आता आलो मी. दादा ब्लॉग चालू. आता सिनेरो असं आहे की मला टमाटो आवडलेले आहे. आता बघूया, थोडी कच्ची होती. वातावरण बघा ना काय भारी आहे. त्याच्यामुळे आहे ना मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. म्हणजे कधी कधी असं होतं की माझे ब्लॉग वगैरे टाकत नाही आम्ही, पण ते ट्रॅव्हलिंग असतं ना ते भारी वाटतं मला. तर आपण 2-3 गाव आणखी क्रॉस करायला कधी जे आपल्याला पुढं पाटे वगैरे दिसत नव्हते, पण भारी झाले भारी. म्हणजे गावाकडचं एक वातावरण असतं त्या प्रकार, तसं गावाकडचं झाल्यामुळे मला जास्त काय आवडत नाही. तुम्हाला भारी वाटतं. सफरमध्ये आता आपण सध्या वीर गावात आलोय. म्हणजे आपलं श्रीनाथ मस्कोबाचं ते देवस्थान आहे, त्या गावात आहे. समोर दिसलं आपल्या. इकडून जर लेफ्टने गेलो ना आपण तर परांच्या गावापर्यंत जाऊन पोचतो आपल्याला. तर पहिल्यांदा सांगायचं झालं तर चंद्रचा फर्स्ट टाइम इथे फर्स्ट टाइम इथं आलो. मी 3 वर्षापासून इकडं आहे. मला कधी असं चान्स भेटला नाही की इकडे यावं. आणि
प्रथमेश सोबत मी पहिल्यांदा मांढरा देवी तिथे गेलो आणि देन सेकंड इथं आलोय वीरला दर्शन घ्यायला आणि दोघं वेळेस फर्स्ट टाइम आलोय प्रथमेश सोबतच आलोय. चला तुम्ही आतमध्ये जाऊन दर्शन दाखवा तुमचं काय भारी मंदिर आहे. दर्शन वगैरे सगळं झालं आता परत आपल्या ज्या रूटला चाललो होतो त्या रूटला चाललो आपण काय आता अजून उपास राहण्याचं का नाही किंवा आपण काहीतरी कसं वाटलं दर्शन वगैरे करून तुला काय? खूप चांगलं वाटलं फर्स्ट टाइमच होतं आणि आमचा आप्पासोबत स्पेशली चांगलं होतं की कुठं नव्या ठिकाणी एक्सप्लोअर करतो आणि म्हणजे माझ्यासाठी ते नवीच ठिकाण होतं. तर आपण नंतर बुक करू आपण बाळा रोड क्रॉस करतो अरे पेटी पाडायची नाही पेटी बॅक व्हायला लागेल ते मस्त वेगळे दर्शन झाले आपलं आणि चंदूला पण भारी अनुभव असं आलाय म्हणतोय आम्हाला आला असेल. मी एक गोष्ट आहे की कुठेही दर्शनला जाताना आपल्या मनातलं सगळं सांगून द्यायचं. देव सगळ्यांचं चांगलं करतो पण माझं स्पेशल मी सांगतो की आपण मनाने केलेले कर्म आलेत चांगले माघारी सुखरूप. सो माझे चांगले कर्म असतात तर मला फळ चांगलं भेटतं. सो तेच की प्रथमेशने अगोदर ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोलले की काही गोष्ट मॅनिफेस्ट करा सो ती कंप्लीट होतेच. युनिवर्स तुम्हाला कंप्लीट करण्यात मदत करतं पण कर्म चांगले करा. खरं म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला पण कळलं आपण कुठं चाललोय काय करतोय आणि म्हणजे आयुष्यात काय काय घडतंय भारी भारी म्हणजे गोष्टी काय काय अशा होत्या की आहे ना तो जो माणूस त्याला आपण भेटणार आहे जो व्यक्ती आहे आधी असं झालं की आपण म्हणजे काय आहे ना खूप इच्छा होती म्हणजे त्यावर ट्रॅव्हलिंग वगैरे करायचं वगैरे असं असेल आणि त्याचा स्वतःहून फोन आला म्हणजे एक आतूनच गोष्ट आहे ना तिथे गेला तुम्हाला नक्की कळेल. ते अंबानीने फुकट नाही वाटलं मला सगळ्यांना अनलिमिटेड वाटतं म्हणून काय तिकडे चालतं का? माझं मोबाईल हा मोबाईल नाही आहे हा राऊटर आहे कोणी पण कनेक्ट करू शकतो पण आहे. पासवर्ड देऊ का? पासपोर्ट ठेवण्याला एक कोणी आलेलं नाही. भाई एवढा भारी व्ह्यू आहे ना भाई काय सांगू तुम्हाला असला भारी क्लास व्ह्यू आहे माहिती का. दोनदा गाडी थांबवली पण तिकडे एक ठिकाण असते मग जाताना आलं देवावरून आलं म्हणून पण व्ह्यू बघा व्ह्यू चेक करा तुम्ही काय भारी व्ह्यू आहे. एक गाव लागलं काय भारी गाव आहे माहिती का. तिथून 2 किलोमीटर आपलं लोकेशन आहे पण व्ह्यू असले भारी भारी जात आहे ना मजा येते आयुष्यात म्हणजे. गावाचं नाव वी आर ऑन द स्पॉट वेअर जिथं आपण सगळी कॅम्पिंग करतोय आता महावीराने बोलवलेलं आणि भरपूर सारे भारी भारी माणसं भेटतात आपल्याला. तिथं काय चालली चंदू हाऊ डू यू फील? हो खूप चांगलं वाटतं आणि खूप मजा येते न्यू एक्सपिरियन्स. आणि आता रिसेंटली माहिती पडले की इथं वाघ पण येतात. झाली मोठी आहे तयार. एवढं कर्ज वाढलंय काय करायचं टाकायचं का ते सगळं आणि अजून टाकायची का फक्त बघा. पद्या कसं वाटतं तुला? भाई एकदम भारी वाटते क्लास एकदम वातावरण आहे त्यात वातावरणामध्ये एवढं भारी कॅम्पिंग होते भारी भारी नवीन नवीन गोष्टी भेटते मध्ये. കഴിയോളം
साली त्याला एवढंसं कुलूप लावलं आणि ते एवढंसं कुलूप म्हणजे काय 5 किंवा 7 रुपयाचं मिळतं ना ते कोणी पण तोडून त्याचे डोळे निघत आहे. अजून पण तसेच डोळे आहेत. आता तर काय कुलूप नाही काय नाही उघड्यावरच आहे. मंदिराचं काम चालू आहे त्याला. आतापर्यंत 60-70 लाख रुपये घालवलेत त्या मंदिराला. आता कळसाचं काम चालू आहे. इथे आपल्या गावातच आहे ना त्या मंदिर? हो आपल्या घराच्या बाजूला. अच्छा. खरं सांगायचं झालं ना तर आजचा प्रवास एक फार सुंदर स्वप्नासारखं होतं. नवीन मैत्री, 50 किस्से, अनगिनत आठवणी आणि बरेच काही. अचानक गाठ पडलेले एक काका ज्यांनी आपुलकीने घातलेला पाहुणचार आणि चविष्ट भोजनाचा बेत. अचानक पडलेल्या पावसामुळे काही ठरलेल्या गोष्टी नाही झाल्या, मात्र एक आपुलकीचे नाते निर्माण झाले. ती ऊब देणारी शिकोटी, काही आपसातले जुने पुराणे किस्से आणि काही कथा, या सगळ्याने मनातल्या तणाव मात्र जर शांतच झाला. पैकी एक या टेंट मध्ये एक त्या टेंट म्हणजे 3 लुकडे 1 जाडा 3 लुकडे. ते मी हे घेतो, मला नको ते हे द्यायला. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्तपैकी आत्ता उजेड वगैरे पडलाय, आसपास वगैरे मोर वगैरे भारी आहे आणि कॅम्प साईड आहे एवढी भारी वाटते. आणि होल नाईट म्हणजे गप्पा वगैरे मारत आपल्या होता, पण पावसाने थोडासा घोळ गाठला, पण बाकी मजा आली. फर्स्ट टाईम असं झालं कॅम्पिंगला असं मेजवानी टाईप म्हणजे जेवण वगैरे झालं. पण थोडीशी भेटीमध्ये भरपूर काही म्हणजे दादानी थोडीशी भेटीमध्ये मजा केली. ओव्हरव्ह्यू असा काही दिसतोय आणि ते समोर झाड दिसते ना, तिथे एक मोर वगैरे वरती काय होतं. काल नव्हता राहते बघितलं. नाही काल रात्री तिकडनं पळत होतो म्हटलं बाई उभी म्हटलं. नाही अरे काल तर लाईट वगैरे भारी होती माहिती तिथं, मजा आली ती. त्याच झाडं पडत होती म्हटलं कोणतरी उभं आहे तिथून लाईटला. सो हे जे आत्ता रेकॉर्ड होते ते लास्ट मोमेंट असेल, कारण की मोबाईलमध्ये 2% चार्ज आहे. आमचं सगळं कॅम्पिंग वगैरे झाले आणि सध्या आपण सांगा तुम्हाला. सो वी आर ॲट जी रायटर्स. पोचलो आहे, बाकी एवढंच होतं. मला वाटतं कालचा व्लॉग इथे एंड करावा है ना. खूप भारी भारी काय काय चालले आतमध्ये, मजा येते. सिलेक्ट झालं होतं नंतर काय परत ब्लॉगिंग चालूच आहे आपलं. असं आहे की आता जस्ट आठवलं की आपण जी ब्लॉगिंग स्टार्ट केली होती ना, याच कपड्यावरती स्टार्ट केली होती. आणि आपला जो नंबर आहे 289 आहे, भारी वाटते. म्हणजे चंदवारे स्विच नाही करता येत, आयफोन नाही भाई एक साथ आहे. सध्या आपण कॅम्पिंगवरून आले, वाटतच नाही, मजा येते. नाही मला वाटलं होतं की आपण पोचलं म्हणून, शक्यतो तरी भारी वाटते. बाकी महावीर दादा कॉंग्रॅच्युलेशन फॉर 50K. मी झोपी दे आणखी, टेंटमधून बाहेर चालू नाही.